ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा। याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ पोहोचतील। आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर हा संदेश 20 मिनिटे नक्की ऐका। तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही भाग्यवान ठराल। जी गोष्ट शक्य नव्हती ती आज स्वामी तुमच्यासाठी शक्य करणार आहेत। त्यामुळे मन लावून हा व्हिडिओ 20 मिनिटे नक्कीच ऐका। स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा आणि त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका। त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची त्यांना 2 हात करायची ताकद मला द्या। आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे। तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही स्वामी समर्था। आणि तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा। स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तर त्या स्वप्नांना आकार देणारे स्वामी तुम्ही स्वतः आहेत आणि तुम्हीच मला घडवत आहात। एवढंच माझं मागणं तुमच्याकडे आहे की मला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि मित्रांनो, तुम्हाला जर स्वामींवर खरंच विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। आणि एक लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला सर्वांना सुखी, समाधानी, निरोगी ठेवो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त चिंता करत बसू नका, कारण त्यामुळे आपला प्रत्येक गोष्टीवरचा ताबा सुटत जातो आणि मग शेवटी येतं ते नैराश्य। आणि त्यापेक्षा भक्ती करा, मनाला शांती आणि समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही अगदी सुखी, आनंदी होऊन जाल। आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचं असेल तर जे चांगलं घडतंय ते आठवत राहावं आणि जे वाईट घडतं ते विसरण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि ते विसरत राहिलं पाहिजे। नक्कीच तुम्ही जीवनात भरपूर काही पुढे जाल। जिंदगीत वाट्याला आलेल्या भूमिका अगदी आनंदात निभावण्यात, कारण एखादा दिवस प्रत्येकाची जिंदगी इथे एखादी कहाणीच होऊन जाणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे। आणि प्रत्येकाला जायचंय, त्यामुळे आनंदाने जगा आणि समाधानी आणि सुखी राहा। जेव्हा सर्व संपले असे वाटते तेव्हा प्रयत्न शिल्लक असतात आणि हेच प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवत असतात। आणि त्यामुळे प्रयत्न करणे तुम्ही कधीच सोडले नाही पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे। बस एवढंच तुम्ही मनात ठाम राहायला पाहिजे। समोरच्याला दुःख होईल असं कधी बोलू नका, कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहत असतो, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून तुम्ही कोणाचं मन अजिबात दुखवू नका। आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही। म्हणून फक्त आपल्या हातात एवढंच आहे की आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे। जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही। इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही, हेही तितकंच खरं आहे। म्हणून वेळ चांगली असेल किंवा वाईट असेल, पण आपला साधेपणा आणि आपला इमानदारी कधीच सोडू नका। स्वतःचं साम्राज्य बनवायचं असेल तर कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडं थोडं प्रयत्न करत राहायचं। साम्राज्य काही एक दिवसात बनणार नाही, पण एक दिवस आपल्या प्रयत्नांनी ते नक्कीच बनेल, हे मात्र तितकंच खरं आहे। आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर मग पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील आणि मग ते आपल्याला भेटणारही नाही, एवढंच खरं आहे। स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाच देऊ नये, कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची, पण सगळ्यांनाच सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची। कारण कसं असतं, गाढवाला तूप दिलं की ते पचत नाही, त्याला उकरंडाच फुकायला लागतो। मग तसं लोकांचं पण असतं। त्यामुळे फक्त फॅमिली मेंबर सोडले तर बाकी पूर्ण जगात फक्त प्रॅक्टिकल जगायचं तर निभावत लागेल। एवढंच तुम्ही जगलं पाहिजे आणि तसंच तुम्ही राहिलं पाहिजे आणि सर्वांसोबत त्यांच्या स्वभावासारखंच तुम्ही वागलं पाहिजे। जवळच कोणी रुसला, रागवलं तर मग त्याची समजूत काढण्यात पुढाकार घ्या, कारण आडमुठेपणाच्या लढाईत दुसऱ्याचं ऐकून एक चांगलं नात्याचं वाटोळं नक्कीच व्हायला वेळ लागत नाही, हे तितकंच खरं आहे। आयुष्यात खूप अडचणी आहेत, पण तरी मी नेहमी हसत असतो। वेळच तर आहे ना, निघून जाईल, हेच मी स्वतःला पटवून देत असतो आणि हेच तुम्ही पण पटवून द्यायला शिका, कारण वेळ निघून गेली की सर्व आपल्या जवळ येतील, हेही तितकंच खरं आहे। प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा। जर काही चांगलं व्हायचं असेल तर वेळ हा लागतोच। एकाच दिवसात सगळं काही सक्सेस होत नाही, मग त्याला फक्त तुम्ही संयम राखला पाहिजे आणि संयम राखलं तर सर्व काही नीट होईल। आपलेही आपले राहत नाही आपल्याकडे पैसा नसल्यावर, बाकीच्यांचं काय, विषय घ्यायचा तेव्हा साथ देतील म्हणून लक्षात घ्या। म्हणून ते पैसा असल्यावर सर्व लोक
आपल्या जवळ येत असतात. म्हणून तुमच्याजवळ पैसा असणंही तितकं महत्वाचं आहे. जिथे श्वास सुद्धा आपला नाही तिथे ते माझं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा इथे सोडून जावा लागतो, हेही तितकंच खरं आहे आणि 100% खरं आहे. म्हणून मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. त्यामुळे कधीच नाराज राहायचं कारण नाही, कारण दिवस बदलतात तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते. आणि म्हणून सर्व काही बदलणार आहे, फक्त तुम्ही जिद्द सोडू नका आणि चालत राहा. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम देखील होत असतो. म्हणून हे कलियुग आहे, इथं तुम्हाला नक्कीच नजर लावणारे जास्त भेटतील आणि ते असतातच. मग त्यांना तुम्ही मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा. लोकांचे सल्ले घ्या, कारण ते फुकटमध्ये सांगू शकतात, पण निर्णय मात्र स्वतःच्या विचाराने घ्या, कारण तेच आपल्याला आयुष्याला वळण देत असतात. आणि लोकांचं ऐकून जर आपण करत बसलो तर आयुष्यात मोठा भूकंप घडायला वेळ लागत नाही, मग लागतं कारण. आणि आजकाल कुणालाच कुणी आपल्या स्वतःच्या पुढे गेलेलं बघवत नाही, कारण हे कलियुग चालू आहे. म्हणून आम्ही चांगलं आहे हे देव बघतोय, आणि तुम्ही आमच्याशी किती वाईट वागतायत हे पण देव बघतोयच की, असं आपण लोकांना म्हणत असतो. फक्त विषय वेळेचा बाकी आहे, आणि एकदा का वेळ आली की मग तुम्हाला पण तुमची खरी ती हकीकत कळणार आहे. आणि परमेश्वरावर आपला फक्त नितांत आणि निर्मळ मनाने विश्वास असायला हवा, बस एवढंच हवं. समोरचा व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेईल या भ्रमात राहू नका, कारण इगो आजकाल प्रत्येकाजवळच आहे हे लक्षात ठेवा. इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना मित्रांनो, तरी देऊ नका, पण एक गोष्ट मात्र मनात तुम्ही ठाम करून घ्या, कुणाचं मन मात्र नक्कीच दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे नक्कीच मोठं आहे बरं. आणि पैसा प्रत्येक ठिकाणी कामाला येत नाही, म्हणून पैसा फक्त गरजेपुरता कमवायचा असतो. नातं टिकवता येत नसेल तर हरकत नाही, पण व्यक्तीचं मन दुखवण्याची चूक पण करू नये, कारण जेवढा त्रास त्याचं मन दुखल्यावर होतो ना, त्याचा दुप्पट त्रास नंतर आपल्याला सुद्धा होतो. कारण हा नियतीचा फेरा असतो आणि तो सगळीकडे सारखाच असतो. तिथं कोणतेही कॉम्प्रोमाइज होत नाही आणि कोणाचाही वशिला चालत नाही आणि पैसेही तिथं चालत नाही, कारण हे सर्व देवाच्या हातात असतं. म्हणून तुम्ही चांगल्या मनाने आणि चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना, त्यांना आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा समाधान मिळतं. आणि ज्यांना दुसऱ्यांचं वाईट झालेलं बघायची सवय असते त्यांच्याकडे कितीही पैसा असू द्या, समाधान आणि सुख कधीच नसतं. कायम त्यांना नुसती पैशांची हाव ही फक्त लागलेली असते, हेही खरं आहे. सुख आपल्या हातात नाहीये, पण सुखाने जगणं आपल्या हातात नक्कीच आहे. कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका, जे मिळतंय तोच देवाचा प्रसाद आहे, म्हणून आनंदाने स्वीकारा. आणि दुसऱ्यासारखं जगायचा विचार कराल तर मग सुख ही मिळणार नाही आणि समाधानही नक्कीच तुम्हाला मिळणार नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण हीच वेळ असते जी तुमचं आयुष्य बदलून टाकत असते आणि तीच वेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून त्या वेळेला तुम्ही नमायला शिका आणि पुढे जायला शिका. ताकद, सत्ता, तारुण्य, पैसा या सगळ्यांना एक्सपायरी डेट असतेच, पण जसा दिवस रोज बदलत असतो तशी बाकीची गणित सुद्धा बदलत असतात. त्यामुळे नेहमी विनम्र राहा आणि संयम फक्त तुम्ही तेवढा ठेवा. संकटाचा जास्त विचार करत बसलात तर मग त्रासच होतो, त्यापेक्षा त्या आलेल्या संकटाला भिडत राहिलं तर मार्ग मिळतातच. बदल हा सोपा नसतो, पण तो करणं गरजेचं असतं. नाहीतर जुनाट झालं आहे म्हणून लोक अडगळीत टाकून देतात आणि मग विचारत सुद्धा नाही आणि आपल्याला काही बोलत सुद्धा नाही. खरं बोलायची आणि वागण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण तुमच्याच मनाला मोठं समाधान नक्कीच तुम्हाला मिळेल, आणि तुम्ही समाधानी असलात तर नक्कीच तुम्ही सुखी असाल आणि आनंदात असता. जिथं प्रगती असते तिथं निंदा ठरलेलीच असते. म्हणून कोणी काय बोलायचं याचा कधीच विचार करायचा नाही, फक्त आपण आपल्या मार्गानं निमूटपणे चालत राहायचं. एकदा हव्या असलेल्या गरजा पूर्ण झाल्या की कोणी कोणाच जिवलग राहत नाही. आपल्या पाठीमागे तरी वाईट बोलतील किंवा आपल्याला सगळं सरळ धोका देऊन तरी मोकळे होतील अशी लोक असतात. म्हणून आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हे जमायला हवं, आणि नेहमीच माझं सगळं खरं म्हणून चालत नाही. म्हणून तसंही आपण केलं नाही पाहिजे. आणि दुसऱ्यांचं काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा आपलं आयुष्य किती सुंदर आहे आणि ते अजून सुंदर कसं बनवता येईल याच्याकडे मजबूत लक्ष द्यायचं. आणि लोकांचं बघून वागायचं ठरवलात ना तर आयुष्यात दुःखीच राहाल आणि कायम दुःखच तुम्ही भोगत राहाल, एवढं मात्र निश्चित कराय. आयुष्यात आलेली अनेक संकटे
जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात ती टळून गेलेली संकट म्हणजेच परमेश्वराची कृपा असते. आणि त्यामुळे स्वतःवर आणि देवावर निसंकोचपणे विश्वास ठेवून वाटचाल करत राहण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणून एक लक्षात या, आनंद देणाऱ्या माणसांना आणि आशीर्वाद व्याज मिळत राहतं. म्हणून मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरत असतात. म्हणून आपण नक्कीच कर्म हे जमवलं पाहिजे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज ना उद्या ते नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. जीवन खूप सुंदर आहे, त्याला चिंतेत घालू नका. एकदा हरलात म्हणून खेळ अर्ध्यावर सोडू नका. एकाने विश्वास तोडला म्हणून सगळ्यांना त्यांच्यासारखंच समजू नका. आणि सगळंच मनासारखं होणार नाही, पण कधी ना कधी नक्कीच आपल्या मनासारखा दिवस येईल आणि असेल तेव्हा मात्र आनंद लुटायचं नक्कीच तुम्ही विसरू नका आणि आनंद लुटत चला. ज्यांचा स्वभाव आणि अंतर्मन मुळातच खराब आहे अशा लोकांना समजून घेण्यात काहीच अर्थ नाही. कारण समुद्र हा खारट आहे आणि खारटच राहील आणि त्यात कितीही साखर टाका गोड ते होणार नाही, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून जशाला तसं तुम्ही वागायला शिका. लक्षात ठेवा, वेळ कधीच पुरावा किंवा साक्ष मागत नाही, ती सरळ शिक्षा देते. हे खरं आहे. आयुष्यात पडझड तर चालूच राहते, म्हणून आपण धडपड करायची कधी सोडायची नसते, हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यात पुढं चालत राहिलं पाहिजे. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्कीच जगायला शिकलं पाहिजे आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगलं पाहिजे. जन्म एकदाच आहे आणि जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत हे तुझं माझं चालणार आहे. मेलं की तो खूप चांगला होता, त्याच्यासारखं कोणीच नव्हतं असं लोक म्हणतात. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आयुष्याचा आनंद घ्या आणि कोणाचाही विचार न करता पुढे तुम्ही आयुष्यात चालत राहा. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाणार आहे, एवढंही निश्चित आहे. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ते कायमस्वरूपी तुमच्या ध्यानात आणि मनात ठेवलं पाहिजे. जसे चांगले दिवस जास्त काळ राहत नाहीत तसेच वाईट दिवस सुद्धा जास्त वेळ थांबत नाहीत. फक्त आपण संयमाने राहायचं असतं. जर का आपण संयम सोडला की एक दिवस अजून वाईट होत असतो आणि वाईटाच्या मार्गाला आपण जात असतो. आपल्याच माणसाची बेईमानी करून मिळालेलं सुख जास्त काळ आनंद देत नाही आणि एक दिवस तुमच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण वेळ सगळ्यांची देत असते आणि ती सगळ्यांवरच असते. म्हणून त्यानुसार तुम्ही वागायला शिकू नका आणि प्रत्येकासोबत प्रेमाने वागायला शिका. नात्यांची कदर पैशांपेक्षा जास्त करा, कारण त्यांना गमावणं सोपे असते पण पुन्हा कमावणं फार अवघड असते. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा नक्कीच तो होऊन जात असतो. आणि आयुष्यात मनासारखं कोणालाच जगता येत नसते. म्हणून परिस्थितीनुसार जगायला शिका, म्हणजे त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आणि तुम्ही मन मोकळेपणाने जगू शकाल. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य कधीच वेळेची वाट पाहत नाही, ते कधीही संपू शकतं. दुसऱ्याला दुखवून आपल्याला कधीच सुख हे लाभत नसतं. म्हणून दुसऱ्याला दुःख कधीच आपण दिलं नाही पाहिजे आणि चांगलं सगळ्यांशी वागलं पाहिजे. जेव्हा काही माणसांना तुमचे दिल चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना काही पण तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करत असतात. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील आणि ते तुमच्याकडेच येतील आणि तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. मनासारखं जगून घ्या मित्रांनो. एकदा का जबाबदारी अंगावर पडली मग खायला सुद्धा तुम्हाला टाइम मिळत नसतो. आणि जबाबदारी ही नक्कीच कष्टमय असतात आणि कष्ट तुम्हाला करावेच लागतील तरच तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळतील. बऱ्याचदा पाहिजे तसं मनासारखं आयुष्य जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीच्या ओझ्याखाली सोडून द्यावे लागतात आणि ते नक्कीच आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला मिळत असेल. स्वभाव कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल. आणि नाहीतर कुणाचं चांगलं झालेलं बघायला कुठं कुणाला वेळ आहे आजकाल, आणि ते कुणाला वाटत नाही की कुणाचं चांगलंही व्हावं. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो शेवटी खरा ठरत असतो. म्हणून नियतीपुढे झुकायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे आणि नियतीपुढेच फक्त तुम्ही झुकलं पाहिजे आणि कर्म चांगले केले पाहिजेत.
दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच समाधान देऊ शकत नाही. देव कधी ना कधी त्या गोष्टीची दुप्पट परतफेड नक्कीच आपल्याकडून करून घेत असतो आणि ती फेड नंतर आपल्याला भोगावीच लागत असते. एवढं मात्र तुम्ही नक्कीच मनात ठाम लक्षात ठेवलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दिखावा करणाऱ्यांच्या आयुष्याचा वेळ निघून गेल्यानंतर खूप मोठा तमाशा होत असतो, हेही खरं आहे. म्हणून आयुष्यात काही जवळची लोक आपल्याला अडचणीत आणून आपलेच परीक्षा घेत असतात, हेही लक्षात ठेवा. इतर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या भावनांचा विचार करत नाही, तर मग आपण का लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत बसायचा. आपलं आयुष्य आपण आनंदी जगायचं आणि मनसोक्त जगायला शिकायचं. आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. त्यामुळे लोक काय बोलतील हा विचार कधीच करायचा नसतो आणि तो करायचाही नसतो. धुंदी येणं हानिकारक असतं, मग ती झोपेची असो किंवा पैशांच्या झोपेची धुंदी असो. जीवनात त्रास करू शकते, तर पैशाची धुंदी नाती उद्ध्वस्त करत असते. दुसऱ्याचा ऐकून आपली नाती खराब करू नका, कारण नाती आपली असतात आणि दुसऱ्यांचाही नाही. आणि लोक पण अशी असतात, चांगलं चाललेले संबंध बिघडतील किंवा हेच बघतात आणि त्यासाठी एकाच दोन सांगायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि अशीच लोक असतात आणि त्यांच्या पाठीमागे आपण कधीच धावायचं नाही. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचंय. इमानदारी आणि खरं वागण्याची सजा कधी कधी वनवास सुद्धा मिळते. जुनं आहे पण हेच खरं आहे, एवढंही निश्चित आहे. म्हणून दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नसतो आणि ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहायला लागतात. भक्ती करायला लाजू नका आणि अंधश्रद्धेचे कधीच गुलाम होऊ नका. देवाचं न कळत का होईना लक्ष आहे आपल्यावर. आपण फक्त नीतिमत्ता म्हणजे भ्रष्ट झाल्यासारखं वागू नका आणि चांगलं फक्त वागा. एवढंच फक्त तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि 2 वेळेस नक्कीच स्वामी समर्थांचं नाव आपल्या मुखात तरी आलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, उत्तर देणे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा नको नको ते ऐकून नक्कीच माणसाला घ्यावं लागतं आणि आपण ते नक्कीच ऐकूनही घ्यायला पाहिजे. आयुष्यात अनेक ठिकाणी तुमच्या अश्रूपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्त्वाचं नक्कीच ठरत असतं आणि ते तसं ठरायलाही हवं. तेव्हाच आपल्याला भरपूर अनुभव त्यातून येत असतात. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास आपल्याला देत असतात आणि तो त्रासही आपण सहन करून घेतला पाहिजे आणि सहनशक्ती आपल्यात ठेवली पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि काटा काय, तो आपल्या सगळ्या मार्गातील काटे सुद्धा काढून टाकू शकतात. म्हणून देवावर फक्त विश्वास ठेवायला शिका, ते सर्व काही आपल्याला देतील. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका, कारण रानातील तण पिकाला त्रास करतं आणि मनातील ताण हा आपल्या आनंदाचा सर्वनाश करतो. त्यापेक्षा स्वामींचे नामस्मरण हे चांगलं आहे आणि सर्व ताण तणाव पासून मुक्त तुम्ही राहायला शिकाल. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायला शिका. तुम्हालाही याचा अनुभव नक्कीच येईल. अपेक्षा आणि विश्वास चुकीचे कधीच नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अपेक्षा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा असतो. ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेली असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना, तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो. हे तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, अक्षरातून निघतात भावना आणि भावनेतून वाहते ते प्रेम आणि प्रेमातून बनत असते जीवन. आणि हे जीवन म्हणजे तुमच्यासारखी प्रेमाची माणसं आणि तुम्ही सतत आनंदी राहावं, हीच माझ्या मनाची इच्छा आहे. आणि स्वामींचरणी हीच आपण प्रार्थना करूया आणि सर्वजण सुखी आनंदी आणि मनाने श्रीमंत असावे, हेच स्वामींचरणी प्रार्थना. हे लक्षात घ्या, किती उंच उडण्याचा प्रयत्न केला तरी कावळ्याला गरुड होता येत नाही. तसंच तुम्ही किती आम्हाला कावळ्यासारखं चोच मारायला प्रयत्न केला तरी आमची प्रगती कधी थांबवू शकत नाही, असं आपण काही मनामध्ये विचार करत असतो आणि ते ठीक सुद्धा आहे. म्हणून एवढं कायम लक्षात ठेवायचं आणि आपण चालत राहायचं आणि जगात आपण कधीही थांबायचं नाही आणि 4 चौघात आपण उठून दिसलं पाहिजे. तुम्ही जे प्रेम आपुलकी देताय ते समोरच्याकडून मिळतच अशी अपेक्षा कधीच तुम्ही ठेवू नका, कारण तुमच्यासारखं हृदय प्रत्येकाकडेच नसतं आणि काही लोक अशीच असतात. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला जवळ करणारे सुद्धा भरपूर आहेत आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि ते आपल्याला त्यांच्या जवळ करून घेतात आणि आपले सगळे दुःख नाहीशी करून घेतात. भक्तीचे नाव
श्री स्वामी समर्थ आहे आणि शक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ, संकटातला आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि तेच आपले सर्व काही आहेत. लोकांचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊन आपलं आयुष्य कधीच दुःखी करायचं नाही, कारण जे लोक तसे चुकीचे असतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी या चुकीच्या घडवत असतात आणि चुकीच्या करत असतात. दुसऱ्याला जास्त शिकवायच्या आधी लागू नका, कारण आपल्याकडून शिकून आपल्यावरच डाव करण्याची संख्या भरपूर काही मोठी असते आणि ते आपण नक्कीच या आयुष्यात आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या लक्षात आपण आणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यांमध्ये अपेक्षा असण्यापेक्षा नक्कीच त्या भावना चांगल्या असायला हव्या. सुखाच्या शोधात आयुष्य गमावण्यापेक्षा समाधानी तुम्ही राहायला शिकलं पाहिजे आणि जे आपल्याकडे आहे त्यात सुख समाधान आपण मानलं नक्कीच पाहिजे. पराभव व अपमान यशस्वी होण्याची सुरुवात असते हे नक्कीच शिकायला पाहिजे आणि पराभव झाले तर आपल्याला मोठे यश हे गवसते. नको तिथे बोटं करण्यापेक्षा योग्य ठिकाणी वोट करणे नक्कीच तुम्हाला जमलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही चांगल्या व्यक्तीला पुढाकार दिला पाहिजे. योग्य ठिकाणी जिंकण्यासाठी अयोग्य ठिकाणी हार स्वीकारावीच लागत असते आणि आकाशातल्या चंद्रावर तर सर्व प्रेम करतात, पण मला तर सोबतच्या चंद्रावर प्रेम आहे आणि ते तुमच्या लोकांसोबत आणि आवडींच्या लोकांसोबत तुम्हाला असायला हवे असलेले गमावले असेल तर कदाचित तुम्हाला ते मिळेल आणि जे तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेले नसेल. फक्त तुम्हाला संयम ठेवण्याची गरज असते. संकटे जरी मोठी असली तरी सोबत मात्र पक्की ठेवा आणि सोबतीचे लोक चांगले ठेवा. लढाई शिक्षणाची असो किंवा अस्तित्वाची, संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे आणि जीवनात सगळ्यांना संघर्ष आहेच. म्हणून नातं मिळवण्यापेक्षा नातं जोपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यातली कित्येक स्वप्नही चिरडली जात असतात. म्हणून आपण आपल्या स्वप्नांसाठी नक्कीच जगलं पाहिजे आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नांच्या पाठीमागे आपण राहिलो पाहिजे आणि स्वप्नामध्ये आपण नक्कीच जगायला शिकलो पाहिजे. स्वप्नच आपल्याला भरपूर काही देऊ शकतात आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नासाठी नक्कीच आपण जगायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पुढे दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते त्यांना आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा समाधाने मिळत असतं आणि ती लोक खूप पुढे जात असतात, कारण त्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं व्हावं अशी त्यांची भावना असते आणि ती भावनाच त्यांना भरपूर काही आयुष्यात पुढे घेऊन जात असते. आणि तसेच जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वतःला शांत तरी ठेवायचं किती, जे येतोय तो त्रास देऊन जातोय आणि तो त्रास आपण नक्कीच सहन करतोय आणि तो त्रास सहन न करता आपण पुढे जात राहिलं पाहिजे आणि आयुष्यात अगदी आनंदात जगणं पाहिजे. आयुष्य हे खूप मोलाचं आहे आणि ते आपण अगदी प्रेमाने जगलं पाहिजे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठेही कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम. आणि आपल्या पाठीशी स्वामी हे काळंकाळ राहतील आणि टिकून राहतील. तर आपली विश्वास आणि आपली स्वामींवरील निष्ठा ही कायम राहिली पाहिजे. कधी कधी नियती आपल्या मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिला पण दाखवून द्यायचे असते, बघ या हक्काचे कोणतरी आहे व परके कोण, आणि आपल्याला ते समजवण्यासाठी त्या संकटात आपल्याला टाकत असते. म्हणून आपल्याला तेही आपण शिकून घेतले पाहिजे आणि आपण कुठे संकटात पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा तो होऊन जात असतो. आणि मग आपण भरपूर आयुष्यामध्ये काहीतरी झेप घेण्याचं आपण सामर्थ्य निर्माण करत असतो आणि आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाणार असतो. मन, भावना, शब्द जिथे एकरूप होतात तिथे भक्ती म्हणजे काय हे वेगळं सांगावं लागत नाही. म्हणून मनापासून आणि काळजीपासून आपण देवाची भक्ती केली पाहिजे आणि निर्मळ मनाने ती केली पाहिजे, तरच ती देवापर्यंत आपली भक्ती पोहोचत असते. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभय वचन स्वामी आपल्याला देत आहेत. फक्त ते अभय वचन आपण सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. नको हो उदास, मी तुझ्या आहे आसपास, डोळे बंद करून बघ, कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तो विश्वास म्हणजे आपले स्वामी आहेत आणि स्वामींवर विश्वास तुम्ही नक्कीच ठेवायला हवा. आणि स्वामींवर विश्वास असला की कुठलेही संकट आपल्यावर येत नाही आणि आली तरी ते आपल्यावर राहत नाही. ते संकट आपल्यावरून निघून जात असतात आणि आपल्याला सुखाचे आणि समाधानाचे दिवस हे नक्कीच येत असतात. आनंदात असल्यावर वचन देऊ नका, रागात असल्यावर उलट उत्तर देऊ नका
आणि दुःखात कोणताच निर्णय घाई गडबडीने घेऊ नका, कारण या 3 गोष्टीतच लोक संधी शोधत असतात आणि तुम्हाला त्रास देत असतात हे मात्र निश्चित आहे. क्षणभर सुखासाठी आयुष्यभर जीवनाची वणवण नक्कीच माणसाला करावी लागत असते. म्हणून जेवढा पैसा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा, कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद ही फक्त देवातच असते आणि देवच ते साध्य करू शकतात. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला तो नक्कीच आपल्या मनापासून स्वीकारावा लागत असतो. म्हणून स्वामी म्हणत असतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, असं वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. मग घाबरण्याची आपल्याला अजिबात गरज नसते, फक्त स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असतो. बस एवढंच आपल्याला काम करायचं आहे आणि तेवढंच आपल्याला तो विश्वास टिकून ठेवायचा आहे. कुणाचा उपयोग करायचा असेल तर पहिल्यांदा फुगवलं जातं आणि नंतर लाथाडून वापरलं जातं आणि आजकाल जगाची हीच रीत झालेली आहे. म्हणून लोकांपासून तुम्ही सावध राहायला शिका आणि आपल्या मनाप्रमाणे जगायला शिका. काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते, पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही, एवढ्या गोष्टीसाठी आपण आपली बुद्धी वाया घालवतोय आणि जसं काय या गोष्टीसाठी मोठं मेडलच आपल्याला मिळणार आहे हेही त्यांना कळत नाही. पण ते लोक तसेच करतात आणि मुद्दामूनच करत असतात. एखाद्याचं दिसणं असणं आणि नसणं माणूस सगळं काही विसरतो, पण एक स्वभावच असा असतो जो काही लक्षात राहतो. ज्यामुळे माणूस एखाद्याच्या मनात शिरतो किंवा मनातून तरी उतरतो. आणि त्यामुळे स्वभाव नेहमी तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि मन मिळवून नक्कीच ठेवला पाहिजे. आयुष्यात हसणं शिकावं लागतं, पण रडवायला तर लोक असतातच की जन्म झाल्यापासून, आणि ते आपल्याला रडवतच असतात. म्हणून विश्वासात गद्दारी धोका हे थोडं आमच्या वाट्याला जास्त झालं, पण वाईट त्या गोष्टीचं सुद्धा वाटलं नाही. दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं, हे सगळं आम्हाला आमच्या जवळच्या लोकांनीच जास्त दिलं आणि ज्यांच्यावर आमचा डोळं झाकून विश्वास होता. आणि मग तुम्ही लोक ओळखायला यात नंतर तुम्ही शिकलं पाहिजे आणि लोक ओळखल्यास शिकले की तुम्ही सर्व काही जग पाहिलंय असं आपण म्हणू शकतो. चुकूनही दुसऱ्याचं वाईट करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. देवसुद्धा तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही वाईट करत असाल तर वाईटही केल्याशिवाय देव नक्कीच राहत नाही. लोक काय म्हणतील या विचारात आपलं आयुष्य वाया घालवू नका. आपलं आयुष्य आहे ते तिथं निर्णय सुद्धा आपण स्वतःच घ्यायचे आणि आनंद सुद्धा आपण स्वतःच लुटायचा. लोकांचं कायम असतं कुठेही कशाची चुका काढायच्या आणि नाव ठेवत बसायचं, आणि चांगलं चाललेलं असेल तर ते बिडून टाकायचं हे लोकांचं काम आहे. पण आपण आपल्या मनाप्रमाणे आणि चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलंच राहिलं पाहिजे. आजकाल जगाची रीतच झाली आहे, उपयोग येईल तोपर्यंत वापरायचं आणि एकदा का वापर संपला की त्याला असं ठोकरायचं जणू काही त्याची आणि आपली ओळखच नव्हती. आणि असंच काहीतरी लोक वागत असतात आणि त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भेटतही असतात. म्हणून दुसऱ्यांचे 1000 सल्ले ऐकण्यापेक्षा नक्कीच तुम्ही आपल्या लोकांचे आणि जवळच्या लोकांचे सल्ले हे ऐकले पाहिजे आणि त्यानुसार पुढे चालले पाहिजेत. मदतसाठी जोडलेले हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणून सर्वांना तुम्ही मनापासून आणि निर्मळ मनाने मदत केली पाहिजे. कोणतेही स्वप्न नवसाने आणि देवापुढे बसून कधीच पूर्ण होत नाही, त्यासाठी दिवस रात्र कष्टही करावेच लागतात. मग देव आपल्याला त्यात साथ देतात आणि आपल्याला पुढे घेऊन जातात. फक्त त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी की आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा, एवढी स्वामींचरणी प्रार्थना. जो कष्ट करून शांत संयमी राहतो ना त्यालाच घरात नेहमी माघाराची भूमिका घ्यावी लागत असते आणि तोच व्यक्ती माघारी जात असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ सगळ्यात देवाचा असतो आणि सगळं काही देवाच्या हाती असतं. म्हणून देवाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही कोणत्या कामाची सुरुवातही देखील नक्कीच करू नका. प्रामाणिक व्यक्तीची किंमत लोकांना कधीच वेळ आधी समजत नाही. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर मग वेळ निघून गेल्यावर समजते. पण तेव्हा त्या गोष्टीला खूप उशीर झालेला असतो आणि त्या लोकांनाही समजण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. एक वेळ सरड्याने बदललेले रंग ओळखता येतात, पण माणसाने बदललेले रंग हे आपल्याला कधीच ओळखता येत नाही. म्हणून ते रंग तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते रंग ओळखून तुम्ही आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. एक छोटंसं भांडण होऊ द्या फक्त, लगेच लोक मी तुझ्यासाठी काय किती केलंय आणि काय केलंय याची हिशोब सांगतात. आणि म्हणून तर नात्यांची किंमत कधी शून्य होऊन जाते कळत सुद्धा नाही आणि मग ती नाती संपवण्याची वेळ येत असते. आयुष्याच्या पायऱ्या चढताना मी एक गोष्ट शिकलो, आपलेपणा दाखवून आपण आपलीच वाट लावून घेत असतो आणि आपल्याला कुणी जवळ करून घेत नाही. किती चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच.
मग तो घराचा असो किंवा मग बाहेरचा असो. आणि म्हणून जीवनामध्ये कधी आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. सुखी आणि समाधानी मनुष्य भरपूर काही मिळवत असतो आणि आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत असतो. मित्रांनो, कुणाचंही तेवढंच व्हायचं जेवढा समोरचा आपल्याला मानतो. नाहीतर उगीच गुंतून जाऊन आपली अवस्था जाळ्यात पकडलेल्या पक्षासारखी नाही करून घ्यायची. एवढंच तुम्ही शिकलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतर्गणातला देवपण. आणि हे सगळं संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून मनात नेहमी स्वामी समर्थांचे नाव ठेवायचे. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा आजकाल जवळच्या लोकांचा आज खरा धंदा झालाय. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनामध्ये कधीच कोणाविषयी दोष ठेवू नका आणि सगळ्यांचे चांगले आणि मनोभावाने वागा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल आणि संदेश चांगला वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आमच्यावर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला 10 मिनिटात आज गोड बातमी मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा आणि स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील. त्यामुळे तुम्ही आज जास्त आनंदित होणार आहात आणि उत्साहाने तुम्ही नक्कीच भरून जाणार आहात. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला पाहिजे ती गोष्ट नक्कीच मिळेल. स्वामी सांगतात, जन्माला आला आहेस थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ. चिमुटभर दुःखाने कोसळू नको बाळा. दुःखाचे डोंगर पचवून बघ. यशाची चव चाखून बघ. अपयश येतं निरखून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं पण कठीण, मरणं सोपं असतं. दोन्हीतल्या वेदना सोसून बघ. जीवन मरण एक कोडं असतं. जाता जाता एवढं कोडं नक्कीच बाळा तू सोडून बघ. आणि या जीवनाचा अनुभव तुला नक्कीच येईल. आणि माझं नाव कायम तुझ्या मुखात राहू दे. मी तुझ्या या कायम पाठीशी राहील आणि कायम तुझ्या सोबत राहील. हे अभयवचन मी तुला देतो असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आणि हो, आहे मी स्वामी भक्त. स्वामींमुळे माझ्या जीवनाला अर्थ. त्यांच्या छत्रछायेशिवाय बाकी सगळे व्यर्थ. मी आहे स्वामी भक्त. आणि मित्रांनो, तुमचाही स्वामींवर असाच विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी आहे एक स्वामी भक्त आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, म्हणून आपलं पण चांगलं होईलच. कारण स्वामींना माहिती आहे की मी कधीच आपण कोणाचं वाईट केलं नाही आणि कधी आपण करणारही नाही. कारण आपल्या मनात चांगल्या गोष्टी आहेत आणि चांगलं आपण सर्वांचं बघत असतो. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. स्वामी तुमच्या पाठीशी कायम आहेत एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगताही येत नाही. हे तितकंच खरं आहे. आणि संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारस नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा या जगामध्ये नाही. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे. आणि ती माणुसकीच तुम्ही जपली पाहिजे. कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतोस काळजी. भिवू नकोस. स्वामी माऊली खंबीर उभे आहेत तुझ्या पाठीशी आणि स्वामी माऊलीच तुला आधार देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिक बाळा. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते. कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त एवढंच दिसते की कोण चुकलेला आहे आणि कोण खाली आहे आणि कोण गरीब आहे आणि कोण श्रीमंत आहे. असंच फक्त त्या अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला दिसत असतं. मित्रांनो, देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळे देत असतात आणि एकमेकांना देत असतात. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे आणि जी आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळत असते. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याच्यासोबत स्वामी कायम त्याच्या पाठीशी राहतात आणि त्याची साथ देत राहतात. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण कारलं कडू, ऊस गोड आणि चिंचा आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर त्या बीजाचा असो. आणि तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष फक्त कर्माचा आहे.
आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते एकदा का आपल्या लक्षात आलं तर आपण देवाची मनोभावे आणि निर्मळ मनाने सेवा नक्कीच करू. नको सोसो असा दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरंगीचे भाव. तू नक्कीच जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ती भवसारगाची नाव. आणि तीच नाव तारण्यासाठी स्वामी आपल्या आयुष्यात आले आहेत आणि स्वामींची आपली भेट झाली आहे. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, हे लक्षात आलं पाहिजे. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेवा, त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच तुम्हाला मिळेल आणि ते मिळूनच राहील. देव आणि मन दिसत नाही म्हणूनच ते अनमोल आहे. आणि आपलं मनही तसं निर्मळ तुम्ही ठेवा आणि भावसागरात तुमच्या त्या मनाच्या प्रत्येक माणसाला अगदी कोमलतेने ठेवा. नक्कीच मित्रांनो, तसंच त्याच निर्मळ मनाने स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तो फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे असं आपण फक्त ठामपणे विश्वासात म्हणायला हवं आणि त्या कृती आपण करायला हव्या. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावं लागत असतं. आणि आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम घेतो. आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे. आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे आणि त्याचा सदुपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं आणि ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो आणि तो असायलाही हवा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि उरणार देखील नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागते. आणि ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं नक्कीच लागत असतं आणि तेच आपण पुसलं पाहिजे. आणि त्याच पुसणाऱ्यालाच मग जग हे सुंदर दिसत असतं. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द विसरत नाही, हे खरं आहे. स्वामीच आमचे गुरु आहेत आणि इथून आमचं आयुष्य आणि आमचं अस्तित्व हे सुरू होत असतं. नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. आणि ते फक्त आपण त्यांच्या भक्ती करून ते घेऊ शकतो. आता लक्षात ठेवा, संकटे येतील पण तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. फक्त चांगल्या मार्गावर चालत राहा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच शक्ती आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही ठेवल्या पाहिजे आणि भक्ती विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते ना की मागायला तुम्हाला काहीच उरणार नाही, हे तितकंच खरं आहे. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधानी ही निसर्गाची संपत्ती आहे. आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना तो खरंच सुखी असतो. जीवन दिले तू सांभाळणाराही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच. निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशील त्याविनं तू स्वामी भक्त, कितीदा दिला तिले बोल त्यानीच साथ. आणि नको डगमगू स्वामी देतील साथ, स्वामी देतील साथ. आणि अशा काळांमध्ये स्वामी नक्कीच आपल्याला साथ देतात. फक्त आपण न डगमगता आपण फक्त स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला सर्व काही चांगल्या गोष्टी सांगत जाईल. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही ना, तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. आणि भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको कमजोर, तुझी वेळ आहे, तू नाहीस आणि तू कधी कमजोरही होऊ नकोस. संकटे येतील तेव्हा गुरुवचन नक्कीच तुम्ही पाळलं पाहिजे आणि गुरूंची सेवा केली पाहिजे. किती गायले तुझे भजन तरी भरत नाही रे माझे मन, झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आणि असेच दर्शन मला दररोज हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा दृष्टिकोन हा चांगला ठेवायचा आहे आणि प्रत्येक विषयी हा मनामध्ये कधीही संशय नाही आणि कधी कडवटपणा ठेवायचा नाहीये. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो एवढा देतो ना की मग तुम्हाला सर्व काही मिळून जातं आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी न मागताही मिळतात. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही तर तुमच्या चरणाशी आहे. आणि कितीही मोठी समस्या असू दे
समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला भरपूर पुढे घेऊन जात असते. संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू तुमच्या बाजूने मांडतील आणि नक्कीच ते तुमच्या पाठीशी राहतील. तसेच स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच राहतील. आता वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं, पण हे करण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वामी भक्तीत असावं लागतं आणि स्वामी भक्ती करावी लागत असते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात आणि आपण फक्त त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. तुझी वेळ पण लवकर येणार आहे हे लक्षात घे. बाळा, स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते आणि ती किंमत एकदा मोजली मग आपल्याला सर्व काही गोष्टी या चांगल्यापणाने मिळत असतात. अडचणीत असताना आपल्याला जर स्वामींचे नामस्मरण झाले किंवा स्वामी आठवले तर समजून जा की तुमची भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे आणि स्वामी तुमच्यावर कृपा नक्कीच करत आहेत. स्वामी म्हणतात उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही आणि कधीच ते माघारी फिरत नाही. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आणि तुम्हाला बदल करावायचा असेल तर तो नक्कीच होईल. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नादारच नाही व्हायचं आणि भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते म्हणून आपण स्वतः हिरा आहोत असं आपण स्वतःला समजलं पाहिजे. कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी असते हे लक्षात घ्या. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्यही शक्य होते आणि मग फक्त त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात आणि ते स्वामी सोडून टाकत असतात. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून पाणी नकळत येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत आणि म्हणून तुम्ही सर्व काही तुम्हाला आता याच्या पुढे मिळणार आहे असे समजून पुढे चालत राहिले पाहिजे. स्वामी सांगतात जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः ऐकतोय आणि त्याचे कर्माचे फळ मी स्वतः तुम्हाला देणार आहे. म्हणून मित्रांनो, 100 याग केले म्हणजे इंद्र होतो आणि इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आहे आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आहे आणि विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे. शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूत 1000 पट ताकद नवनारायणात आहे आणि नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे आणि माया ज्याच्यापासून निर्माण झाली आहे त्याचा ताकदीला अंतच नाही आणि त्याला अनंत म्हणजे स्वामी समर्थ असे म्हणतात. आणि स्वामी समर्थ सर्वीकडे असतात, फक्त त्यांची आठवण काढा. नक्कीच तुमच्या मदतीला ते धावून येतील आणि पळत येतील. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही तर मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात ना तर कितीही मोठी वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतच असतो आणि त्यातून मार्ग निघणार ना मग तुम्हाला सर्व काही मिळतही असतं. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी, पण झालंय सगळं उलटं. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम नक्कीच केलं जातं. हे जे कलियुग चालू झालं आहे म्हणून तुम्हाला यात पैसेही नक्कीच कमवावे लागतील. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या स्वामींच्यावर किती विश्वास आहे ना याच्यावर तुम्ही किती काय मिळवू शकता हे अवलंबून असतं. म्हणून तुमचा विश्वासात ठाम आणि निर्मळ मनाने तुम्ही ठेवला पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवतात. जे झाले आहे ते चांगलेच झाले, जे होत आहे तेही चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. फक्त एवढ्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नकोस, कारण त्याने तुला या जगात पाठवलं आहे ना त्यालाच तुझी जास्त काळजी आहे हेही लक्षात ठेव असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच होते. म्हणून वाणी चांगली ठेवा,
व्यवहार सगळ्यांचे चांगलेच करा आणि नक्कीच तुमचे विचारही तुमच्या मनाप्रमाणे चांगलेच असायला हवेत आणि कर्म तुमचे नेहमीच चांगले असायला हवेत. म्हणून या चारही गोष्टी तुम्ही अगदी मनापासून आणि चांगल्या करायला हव्या. कर्म जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा करा तरी कर्म एक कर्म असतं आणि ते आज ना उद्या भोगावेच लागत असतं. हे मात्र तितकंच खरं आहे. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या उंदळीत टाकत असतात आणि योग्य वेळ आली की कळतेच आपल्याला. फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास आपला असायला हवा. काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. मग असंच असतं. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ना ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे. बस एवढंच तुम्ही करा. मग बघा तुमच्याकडे कशी माणसं खेचली जातात. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडतो. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे, कारण तीच व्यक्ती तुमच्या जवळची आहे. फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल ना तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा आनंद व्हायला हवा, भीती नव्हे. कारण आपण चांगले कर्म करायला हवेत, चुकीची नाही. अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. आणि मग म्हणून आपल्याला कोण साथ देते त्याला शेवटपर्यंत साथ द्यायला शिका. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यावर त्या ठिकाणी पुढची चर्चाही ना तुमचीच रंगणार आहे आणि तुमच्याबद्दलच सगळे बोलणार आहेत. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी जर भाजली ना आणि जर गरम केली ना तर त्याचप्रमाणे ती चांगली लागते आणि छान लागते. मग तसंच जीवनातही नाती ही दोघांकडून मिळाली ना आणि दोघांकडून जर प्रेम मिळालं ना तरच ती निभावली जातात आणि तरच ती चांगली राहतात. हे लक्षात ठेवा. चांगले विचार आणि चांगली भावना ही आयुष्याची खरी संपत्ती आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला दोष देत बसू नका. फक्त स्वतःला नशीबवान समजा, कारण तुम्हाला याच्या पुढे जे संकट आता येत आहेत ना त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि संधी मिळणार आहेत आणि तुम्हाला देव तितकंच वरती घेऊन जाणार आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या मनाचा दरवाजा, हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील आणि मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील. फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला, ते सर्व काही तुमच्यासाठी करतील. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्ही सोडवू शकता, म्हणून ती तुम्हीच तुमची सोडवली पाहिजे. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावता मंदिरात. असं चालत नाही आणि स्वामी तसे आपल्याला म्हणतात, देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. कारण तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही, कारण घरचे आपल्यासाठी सगळं काही मागत असतात. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यातच समाधान माना, पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे आहे ते देणे भागच पडेल. ही नियती आहे आणि हेच कर्म आहे. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे हे आहे. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्याच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी चांगले आहे ना आणि पुढे टिकून राहील ना ते तुमच्यासाठी ते देव देत असतो. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून तुम्ही मंदिरात जावा आणि देवाकडे एकच प्रार्थना करा, देवा आम्हाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा आणि सगळ्यांना चांगलं आयुष्य द्या. हेच तुम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. आयुष्यात अशी एक वेळ येते तिथं आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्या कुटुंबाची काय इच्छा आहे हे महत्त्वाचं असतं आणि मग आपल्याला तो निर्णय तिथे घ्यावा लागत असतो. मित्रांनो, तसंही गीतेमध्ये लिहिलं आहे, अंत ही आरंभ आहे, वासना ही मोह आहे, समज ही ज्ञान आहे, अपेक्षा हे दुःख आहे, एकांत ही सुख आहे. म्हणून आपण त्याप्रमाणे जगलं पाहिजे. आपण कोणाची जास्त अपेक्षा करू नये आणि एकांतात राहायचं, त्यातच सर्वात मोठं सुख आहे. आणि जो तुमचा अंत असतो तो तुमचा प्रारंभ असतो. म्हणून हार कधीच मानू नका आणि मागे कधी हटू नका. आणि वासनाचं मोह असते, जेवढी जास्त आपल्याला ज्या गोष्टीविषयी ज्या व्यक्तीविषयी वासना असली तेवढी जास्त आपण त्या मोहामध्ये अडकत जातो आणि मग आपण तिथे फसून जातो. हिंमत ठेवा आणि पुढे जा. तुम्ही तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर साधी माणसं आहोत, म्हणून
आपल्याला ते टोमणे बसणारच आहेत. फक्त आपल्या मार्गाने, चांगल्या मार्गाने चालत राहा, जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते, हे तितकंच खरं आहे. एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतीचे कधी धोका देतील हे सांगताही येत नाही. आणि जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा आहे आणि ते स्वामी तुमच्याकडून मागत आहेत. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो विकत घेता येत नाही, तो फक्त मिळवता येत असतो. मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हरवून बसतो आणि तोच आनंद आपण नक्कीच घेतला पाहिजे आणि त्या आनंदाने आपण नक्कीच सुखी समाधानी होऊन जाऊ, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे कर्म हे तुमचं भविष्य ठरवत असतात. म्हणून कर्म करताना जरा सावधगिरी आपण बाळगली पाहिजे. ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते, त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती अजिबात नसते. या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला नक्कीच महत्त्व असतं आणि त्यालाच महत्त्व असायला हवं. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात आपण तिथून करत असतो. म्हणून आपण सकाळी नक्कीच देवाचे दर्शन घ्यायला हवे. खूप मोठे व्हा, पण अवघड जग जिंका. परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका, हे लक्षात ठेवा. आणि ती माणसंच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतील. म्हणून स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेल. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र व्हावे, मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की मग 60 वर्ष जगो, ही तुमची इच्छा आहे. माझी तर एकच इच्छा आहे की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी मागे हटू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे आम्हाला मन द्या. आम्हाला तेवढंच आहे आणि तेवढंच हवं आहे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा मग दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भले ही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच होणार नाही. आणि स्वामी महाराज ते होऊही देणार नाही. ते आपले नेहमी चांगलं बघत असतात आणि ते आपल्याप्रमाणे, आईप्रमाणे आपल्याला जोपासत असतात. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, आणि मग परंतु आपली वाईट वेळ सांगते की जग काय आहे. म्हणून या दोघी गोष्टीमधला अर्थ खूप मोठा आहे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होईल ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो, हेही लक्षात घ्यायला शिका. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा. मार्ग सोपा होणार आहे आणि मार्ग सोपा तेव्हा होईल जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल. आणि पण हिंमत हारू नका आणि फक्त चालत राहा. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी तयार ठेवतील आणि तुमच्यासाठी सर्व काही देतील. गळ्यात बंद ठेवल्याने गळ्यात थांबते, वेळ नाही. तसेच खोटे लपवल्याने खोटे लपते, सत्य नाही, आणि ते कधीही बाहेर येत असतं. म्हणून जीवनात तुम्ही काही नाही बनले तरी चालेल, पण एक चांगले व्यक्ती बना, कारण इथे स्पर्धा खूप कमी आहे आणि चांगले व्यक्ती सहसा कोणी बनायला तयार नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठेच जाणार नाही. तुम्हाला सर्व काही करायला लागणार आहे, म्हणून आत्ताच करून घ्या. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज सव्याज परत करीत असतात आणि ते स्वतःकडे काही ठेवून घेत नाही. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्याप्रमाणे वागा. नक्कीच ते तुम्हाला त्यांच्याप्रमाणे फळ देतील. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते आणि मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. म्हणून या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यामध्ये विश्वासाला जास्त किंमत ही असते. म्हणून विश्वास कधी तुम्ही तोडू नका आणि कोणाचा विश्वास तोडल्याने तुम्हालाही पुढे तशी कर्म भोगावे लागतील. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात. आणि कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो, मग तो बाण पुढे जात असतो, मग तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. तसेच आपण जितके मागे जाऊ तितकेच आपण पुढे जाणार आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. नाकारले गेलात म्हणून नाराज होऊ नका. लोक कायम महाग गोष्टी नाकारतात कारण त्या घेण्याची त्यांची ऐपत नसते आणि मग ते खिच्ची होत असतात. मित्रांनो, तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते आणि तडजोड ही तुम्ही नक्कीच केली पाहिजे. पण स्वामींच्या भक्तीमध्ये कोणतीही तडजोड करू नका आणि कधीही मागे हटू नका.
फक्त स्वामींची भक्ती करत राहा आणि त्यांची सेवा करत राहा. आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो आणि तोच शेवटपर्यंत विजयी ठरत असतो. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा आणि ते म्हणजे प्रयत्न. आणि ते प्रयत्न केल्यानेच तुम्ही तुमच्या यश शिखरावर पोहोचणार आहेत आणि भरपूर यश तुम्हाला मिळणार आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येत असतो. म्हणून आपण कधी खोटे बोलू नये आणि कोणाशी खोटे वागूही नाही, नाही तसेच फळ आपल्याला मिळत जातात. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं मात्र संस्कारात असावं लागतं. म्हणजे संस्कार आपल्याजवळ आहेत असं आपण समजलं पाहिजे. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती इथं कुणीच नाही आणि कुणासोबतही नाही. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चगळून चगळून खातो. असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद तुम्ही मनापासून घ्यायला शिका. आणि मग ते मनापासून घेतले तर तुम्हाला सर्व काही समाधानाने सुख लाभेल. दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर काही लोक भेटतील तर तुम्ही गोड, अगदी निरागस आणि चांगल्या प्रेमळ व्यक्तीने आणि प्रेमळ स्वभावाचे तुम्हाला भेटत असतील. म्हणून तुम्ही नक्कीच माणसं जोडायला घेतली पाहिजे. जीवनात आज आलेल्या परिस्थितीची जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल. मग तुम्हाला उद्याचे यश जर अनुभवायचे असेल तर तुम्हाला आज काबाड कष्ट करावंच लागेल आणि भरपूर कष्ट केल्यावरच तुम्हाला संधी मिळेल कुठेतरी जायची आणि वर जायची. म्हणून मित्रांनो, जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात. जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली माणसं असतात आणि तीच आपण जपून ठेवली पाहिजे. कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे. आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. आणि ते सल्ला आपण त्यांच्याकडून मागतो म्हणून आपल्याला आधार हवा असतो, कोणाचा सल्ला नाही. तेव्हा आपल्याला कोणीतरी आधार दिला पाहिजे आणि सल्ला कोणाला दिला नाही पाहिजे. म्हणून जे काही चालू आहे ते तुमच्यासोबत आणि ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं काही तुमचं नीट होणार आहे. हेही खरं आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येत असते. म्हणून तुमची भक्त खरी श्रद्धा पाहिजे आणि निर्मळ मनाने तुम्ही भक्ती केली पाहिजे. सुखासाठी लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी माऊलीनं समोर हात जोडून तर बघा. वाईट वेळ काही नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही आणि मग सर्व काही तुम्हाला मिळेल जे तुम्हाला पाहिजे आणि तुमचं नशीब एका दिवसात पलटून जाईल. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास किंवाही कोठेही सामर्थ्य आणि समर्थ्य असल्यासोबत आणि आपल्यासोबतच असतात. आपल्याला संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी मग स्वामींचे नामस्मरण हे सतत चालू ठेवायचे आहे आणि चालू राहिलेच पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे अनुभव बघायला मिळत असतील. म्हणून तुम्ही आयुष्यात दुसऱ्याला मदत करायला शिका आणि स्वामी तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला. मग असे स्वामी आपल्याला अभयवचन देत आहे आणि आपण निश्चितच घाबरले नाही पाहिजे, कारण स्वतः स्वामी मालक आपल्या सोबत आहेत आणि पाठीशी आहेत. म्हणून भूतकाळातील चुकांवर लक्ष देऊ नका, तर त्यांच्याकडून शिकून पुढे जा आणि भरपूर काही उन्नती तुम्ही नक्कीच करा. स्वामी समर्थ ज्यांना सामोरे गेल्याने नक्कीच प्रत्येक दुःखातून मुक्ती होते आणि जगणं तर सहजतेच, पण स्वामींजींची सोबत असल्याने मृत्यूनंतरही सुटका नक्कीच होत असते आणि मृत्यूही आपल्याला सोडून जात असतो. म्हणून आपण नक्कीच स्वामींची सेवा केली पाहिजे. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधी चांगलं असतं. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही समर्थ आपल्यासोबत असतात आणि आपल्याला संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण सतत चालू राहिले पाहिजे आणि ते चालू आपण ठेवायलाच पाहिजे. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे स्वामींचे मुखात घेतलेले नाव हे कधीच वाया जात नाही आणि वाया जाणारही नाही. ज्यांची खरोखर स्वामींवर श्रद्धा असेल ते श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंटमध्ये लिहितील आणि स्वामी समर्थ लिहिल्यानंतर नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन या व्हिडिओ मार्फत घेतले पाहिजे. स्वामी भक्तांनो, जगण्याला धार आहे, जीवनाला आधार आहे आणि जेव्हा स्वामी समर्थ आपल्या सोबत आहे तेव्हा कशाचा शाप आहे. आणि स्वामी समर्थच आपल्याला भरपूर काही गोष्टी मिळवून देत आहेत. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा आधीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा या ब्रह्मांडात कुठे नाहीये. आणि औदुंबरामध्ये तुमची काळजी एकदम चांगल्या पद्धतीने घेतली जाईल आणि मग तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी तिथे शिकवल्या जातील. प्रसंग कोणताही असो
सुखाचा असो किंवा मग दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी नक्की स्वामींना आणि स्वामींच्या सेवेला सोडू नका. म्हणून भले ही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण माज मात्र नक्कीच करायला शिकू नका आणि माज कधीच करू नका. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कधी अहंकार देखील करू नका. आणि जो व्यक्ती माज करतो आणि जो माजलेला असतो तो कधीच पुढे जात नाही आणि कधीच कोणते चांगले काम करत नाही. स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही केलेल्या काही साध्य करण्यास सक्षम आहात. आणि स्वामी पाठीशी असताना अशक्य ते शक्य कसं होऊ शकेल हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. किती कमावून ठेवलं तरी नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायला लागेल आणि तुमची मुलं त्यावर मजा मारतील. म्हणून तुमच्यापुरताच कमवा जेवढं तुम्हाला पाहिजे. समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे आणि हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या तरी दगडाच्या मागे उभे आहात आणि तो दगड तुम्हाला अडचण येतोय. नक्कीच त्या दगडाचीही तुम्ही तांडव घालायला शिकू नका आणि त्या तांडव घातल्यानंतर त्या दगडाशी तुम्ही भांडण करायला विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात स्वामी नावाची लहर ही पाहिजेच आणि स्वामी नाम हे आपण जपायला हवं. का? ध्येय साध्य करणे आपल्याला स्वामींमुळे शक्य होते. आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो ना तरी सदैव पाठीशी आहे असे मग स्वामी आपल्याला म्हणतात. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कधी न डगमगू देता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि बिंदासपणे या आयुष्यात जगलं पाहिजे. कारण स्वामीं एवढी हस्ती ते कोणीच नाही. कारण स्वामी समर्थांचे भक्त अख्ख्या राज्यात आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात आहेत आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा पूर्ण संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या भावना कळवा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.